हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी पण खूप मस्त आहे. तर रोजच्यासारखी आजही माझ्या दिवसाची सुरुवात ही झालेली आहे. आजही मी थोडंसं लवकर उठलेले आहे, कारण तुम्हाला नंतर कळेलच. तर आता मी करत आहे नाश्त्याची तयारी. माझी अंघोळ वगैरे झालेली आहे, पूजाही माझी करून झालेली आहे आणि आता मी बनवत आहे नाश्त्यासाठी पोहे. तर आज मी का नाश्ता बनवत आहे? कारण आई आज घरी नाही आहे. आई सकाळीच गेलेली आहे गावाकडे. आणि ते कशासाठी? तर आज आहे मयू आणि कल्याणी यांच्यासाठी केळवण, आणि ते आहे आमचे मोठे भाऊ पंजाब भाऊ यांच्या घरी. म्हणून आमच्या सगळ्याच पूर्ण फॅमिलीला जेवायला असतं. जसं की मी मागच्या वेळेसच सांगितलं होतं, तसं आजही आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवलेलं आहे. म्हणून आई पहिले गेलेली आहे गावाकडे आणि आम्हीही बहुतेक दुपारनंतर जाऊ. पण त्याच्या पहिले आता नाश्ता वगैरे करून आम्हाला जायचं आहे माझ्या ज्या आत्या आहे त्यांच्या घरी. आता माझं आणि पप्पाचा नाश्ता झालेला आहे आणि माझं बाकीचंही सगळं आवरलेलं आहे. तर जो राजू भैया आहे तो मला घेण्यासाठी आलेला आहे आणि पप्पा जे आहे तर ते थोड्या वेळाने येतील. मग मी आता चाललेली आहे आत्याच्या घरी. आमचं आणि आत्याचं घर थोडंसं दूरच आहे. तर म्हणजे ते आंबडच्या एका टोकाला राहतात आणि आम्ही एका टोकाला. तर आता आम्ही येऊन पोचलेले आहे आत्याच्या इथे आणि आमचा चहा वगैरे घेऊन झालेला आहे. ही आहे सविताताई, माझ्या ज्या आत्या आहे त्यांची मुलगी. आणि हा रितू, संगीतावहिनीचा मुलगा. ह्या दीपावहिनी. आणि संगीतावहिनी तर तुम्हाला माहितीच आहे. दीपावहिनी आणि संगीतावहिनी आहेत माझ्या आत्याच्या सुनबाई. तर आज आम्ही कशासाठी इकडे आलो आहे? कारण माझ्या ज्या आत्या आहेत तर त्या मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये एक्सपायर झाल्या. म्हणजे त्यांची तब्येत बरी नव्हती, थोड्याशा आजारी होत्या. म्हणून मग आता प्रत्येक महिन्याला एक सुवासीन जी आहे तर ती जीव घालायला लागते. मग प्रत्येक महिन्याला सविताताई ही इकडे अंबडला येत असते आणि सध्या मीही इथे अंबडला आहे. म्हणून मीही इकडे जेवायला आणि थोडंफार काय जे हेल्प म्हणजे स्वयंपाकामध्ये वगैरे अशी हेल्प करायला येते. तर यांचं तर जवळजवळ सगळं स्वयंपाक हा आवरलेला आहे. आता दीपावहिनी पोळ्या बनवत आहे आणि संगीतावहिनी तर सकाळी 5 उठलेल्या आहेत आणि त्यांची स्वयंपाकाची सगळीच म्हणजे जवळजवळ सगळा स्वयंपाकच हा झालेला आहे. तर बराचसा स्वयंपाक हा करायला लागतो, कारण बाकीचेही बरेच जण हे जेवायला असतात. आणि प्रत्येक महिन्याला खीर, कढी, पापड, भजे, भात, वरण हे तर कॉमनच असतं. पण प्रत्येक महिन्याला वेगळंही आणखी 1-2 पदार्थ त्या बनवतात. तर यावेळेस केलेले आहे त्यांनी स्वीटमध्ये जामून. आणि हे जे जेवण आहे तर ते 12-12:30 वाजताच रेडी व्हायला लागतं. मग त्याच टायमिंगला आता जेवणही तयार झालेलं आहे आणि आता ताटं जे आहे ते वाढणं इथे सुरू आहे.